काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं सिद्धाला नामधारकानी त्रिविक्रम भारती कुमसीला निघून गेला, सद्गुरु गाणगापुरात राहिले। पुढे काय घडलं हे विचारल्यानंतर नामधारकाला सिद्ध एक घडलेली घटना 13व्या शतकात, मी कालपासून तुम्हाला सांगतोय, अतिशय लक्ष देऊन ऐका। सद्गुरूंची लीला काय आहे बघा। तर त्यांनी सांगितलं, गाणगापूरला सद्गुरूंची जी ख्याती होती, त्यांच्या लीला आणि चमत्कारांनी, त्यांच्या कृपा आशीर्वादाचे सगळीकडे वार्ता पसरली आहे की गाणगापुरामध्ये कोणीतरी एक सद्गुरु दत्तात्रय अवतारी आहेत, सर्व दुःखांचा संहार करतात, सुखप्राप्ती होते, आंधळ्याला डोळे येतात, मुका बोलू लागतो, बहिरा ऐकू लागतो, पांगळा चालू लागतो। नाना प्रकारे आमच्या सद्गुरूंची लीला सगळीकडे पसरली। गाणगापूर पासून उत्तरेला असलेल्या माहूर स्थानी एक गोपीनाथ नावाचा ब्राह्मण होता, हे काल आपण ऐकलं। हा धनिक ब्राह्मण, पण त्याला अपत्य नव्हतं। अपत्य झालं की मरायचं। सद्गुरु दत्तात्रयांची दोघा पती पत्नींनी प्रचंड सेवा केली, त्यावेळेस त्यांना पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव त्यांनी दत्त ठेवलं। 5व्या वर्षी मुलाची मुंज केली, 12व्या वर्षी अतिशय सुंदर उपवर मुलीशी त्याचा विवाह झाला। 3 वर्ष संसार व्यवस्थित चाललाय, पण 16व्या वर्षी त्याला व्याधी झाली। व्याधीने प्रचंड रूप धारण केलं, व्याधी क्षयरोगावर गेली आणि त्याला अत्यंत क्लेश व्हायला लागले। कुठल्याही प्रकारचं औषध कामी येईना। त्याची पत्नी अतिशय सुंदर पण पतिव्रता, तिचं काल वर्णन करताना सिद्ध सांगतात की अहो, जे पती जेवेल तेच ती जेवायची, पती जे औषध घ्यायचा तेच ती घ्यायची। ज्यावेळेस त्याच्या शरीराला दुर्गंधी यायला लागली, त्यावेळेस त्याच्या जवळ कोणीही येत नव्हतं, पण ही पतिव्रता त्याची सेवा करायला त्याच्या जवळ असायची। व्याधी बळावली, ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे जप, अनुष्ठान, होम, हवन, ब्राह्मण, भोजन सगळं झालं हो। वैद्यकीय उपचार पण झाले, व्याधी काही बरी होईना। शेवटी वैद्यांनी हात जोडले। वैद्य म्हणतात, आता मनुष्याच्या हातात काहीही नाही, चंद्रमौळी म्हणजे भगवान शिव हेच याचं रक्षण करू शकतील। त्यामुळे याला एखाद्या तीर्थस्थळी पाठवा, तो रक्षण करेल।
अनेक विचार केल्यानंतर ती पतिव्रता स्त्री सांगतेय की गाणगापूरला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून कोणी आहेत, ते दत्ताचा अवतार आहे आणि ते मला या संकटातनं बाहेर काढतील, तर तुम्ही मला जाण्याची परवानगी द्यावी. आईवडिलांकडे आणि सासू सासऱ्यांकडे तिने परवानगी मागितली. आता मनुष्याच्या हातात काहीही राहिलेलं नाही आणि सून म्हणतेय, मुलगी म्हणतेय ठीक आहे, हाही एक उपाय करून बघू. तिला परवानगी दिली. निघताना तिने सासू सासऱ्यांचा निरोप घेतला. काहीही काळजी करू नका, माझं ऐवे पण स्थिर आहे, मी सौभाग्यवती आहे, माझ्या पतीला काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दोघं जण व्यवस्थित राहा. कारण त्यावेळेस काही सकाळी बसनी जायचं संध्याकाळी यायचं असं नव्हतं, मजल दर मजल करत जावं लागायचं. बर पती आजारी आहे, सर्व परिस्थितीनुसार त्याला केव्हाही काहीही होऊ शकतं, पण पतिव्रता स्त्री आहे, सद्गुरूंवर नितांत श्रद्धा आहे. तिने मेणा पालखी केली, पालखीमध्ये पतीला बसवलं आणि मजल दर मजल करत ती ज्यावेळेस गाणगापुरात आली आणि तिला कळलं की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठात नाहीत तर संगमावर गेले आहेत, माध्यान्ह समय येतील. विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी, संगमावर गेले, आपणही संगमाला जाऊन दर्शन करावं असं तिच्या मनात आलं आणि पतीच्या जवळ आली. पतिव्रता तये वेळी आली आपले पती जवळी. पतीला सांगायला आलं की ते सद्गुरू जे आहेत ते मठात नाही येतो, ते संगमावर गेले, तर आपण दर्शना करता संगमावर जाऊ. पण अघटित घडलं, काळाने झडप घातली, नियतीने खेळ केला. एवढा लांबचा पल्ला गाठून आलाय, प्रवास करून आलाय, आधीच क्षीण आहे. नियतीने आपला डाव साधला, काळाने घाला घातला आणि प्राण गेला तत्क्षणी. त्या दत्त मुलाचा प्राण गेला. हा कार वाचलाय. आई वडील जवळ नाही, सासू सासरे जवळ नाही, नातेवाईक कोणी जवळ नाहीत. सद्गुरूंच्या विश्वासावरती आली आहे आणि हे अघटित घडलंय. प्रचंड प्रलाप केला त्या स्त्रीने, काही सुचत नाहीये तिला, स्वतःला मारून घ्यायला लागली, आपलं डोकं जमिनीवर आपटायला लागली, दगडावर डोकं आपटायला लागली, केश मोकळे सोडले आणि प्रचंड आक्रोश करते ती. तिथे वातावरण सगळं शोकाकुल झालंय, पतिव्रतेचा शोक अनावर झालाय. ती म्हणते, देवा हे काय केलंस, माझ्यासारख्या गरीब गाईला का गांजलंस. अहो मी तुमची आशा करून आले होते, हा देवा काय केले, का मज गायीसी गांजिले.
आशा करून आले राखीसी प्राण म्हणून या. अहो तिकडेच त्या वैद्यांनी सांगितलं माणसाच्या हातात काही नाही, म्हणून मी आशा धरून आले की माझ्या पतीच्या प्राणाचं तुम्ही रक्षण कराल. आणि हे काय केलं ते असं झालं की देवळामध्ये पूजेला जावं आणि देऊळच अंगावर पडावं. असं कधी ऐकलंय का? पण तसं माझ्या बाबतीत घडलंय. मी दर्शनाला आले आणि यांचा प्राण गेलाय. पूजेशी जाता देवळात पडे देऊळ करी घात, ऐसी कानी नाईको. मग असं मी काय ऐकलं नाही, पण दृष्टांत आता हा तसाच झालाय. अहो एखादा उन्हाने तप्त झालेला माणूस, खूप ऊन लागतंय, सूर्य तापलेला आहे आणि त्याचं ऊन सहन होत नाही, म्हणून एखाद्या झाडाखाली सावलीकडे तो जातो आणि ते झाडच त्याच्यावर पडतं. तसं माझ्या बाबतीत झालं. काय उपमा देते ती एक एक बघा. प्रचंड आक्रोश करते, स्वाभाविक आहे, कारण आता ती एकटी आहे. हो, आई बाप नाही, सासू सासरे नाही, आप्त नाही. ती एक एक अशी उपमा देते. ती पुढे जाऊन सांगते की तहानलेला माणूस नदी किनारी जावं आणि पाणी पिण्याकरता हातामध्ये पाणी घ्यावं, तर मगरीनेच आत खेचून न्यावं. तिसरी उपमा दिली आहे. पहिली उपमा देवळाची दिली आहे. पूजेला जावं तर ते देऊळ अंगावर पडावं. दुसरी उपमा सावलीची दिली आहे. उन्हाने तप्त झालेल्या माणसाला झाडाखाली सावली मिळते, म्हणून त्या झाडापाशी जावं तर ते झाडच कोसळावं. तिसरी उपमा देते आहे. तहानलेला माणूस ज्या वेळेस नदी किनारी पाणी प्यायला जातो तर त्याला मगरीनीच खेचून न्यावं. तशी माझी अवस्था झाली आहे. अहो एवढंच काय, वाघाला घाबरून गाय पळाली. वाघ येतोय, त्याला घाबरून गाय पळाली आणि त्या गायीने आधार म्हणून ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी यवन कसाई त्यांनी घात केला. अतिशय सुंदर उपमा आहेत या सगळ्या, कारण ती ते भोगते. प्रचंड आक्रोश करते, प्रचंड दुःख करते. आमचे सद्गुरु संगमावर आहेत. ती म्हणते मी पापी आहे, दैवहीन आहे. अहो मीच माझ्या पतीचा प्राण घेतलाय, कारण मी त्याला एवढ्या लांब आणायला नको होतं. तुमच्यावर विश्वास ठेवून आले. त्याच्या आई वडिलांना, माझ्या आई वडिलांना सोडून या विदेशामध्ये आले आहेत. माझ्या हट्टापायी त्यांनी परवानगी दिली. मी पापी नाही, मी दैवहीन आहे. माझ्यामुळे माझ्या पतीचा प्राण गेलाय. येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त. आता हा तिचा आक्रोश आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी ऐकला. तिचं दुःख ऐकलं आणि तिचं सांत्वन करायला आजूबाजूचे लोक आले. आजूबाजूच्या नरनारी
का ग बाई एवढं दुःख का करतेस? अगं एक लक्षात ठेव, जे होणार आहे ते टळणार नाही ग. वारितात नारी सुवासिनी, त्या सगळ्या सवासनी बायका तिला समजावून सांगतात, कशाला एवढं दुःख करतेस? प्रचंड दुःख करते ती, आपलं डोकं आपटून घेते, वाटते ते बडबडते आहे, स्वतःला सुरी मारून घेते आहे. त्या बाकीच्या बायका म्हणतात, अगं का एवढं दुःख करतेस? विचार कर अंतःकरणापासून. अगं होणार होतं ते घडलं, होणार होतं ते घडलं. जास्त दुःख करू नको. आणि जो जो तिला दुःख करू नको असं आजूबाजूचे सांगत होते, तो तो तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवत होत्या. 12व्या वर्षी विवाह झाल्यानंतरचे जे 4 वर्ष, त्याला व्याधी होण्याच्या आधीचा काळ. 8वीत असे परोपरी आपले जन्म कर्म सकळ, आपलं कर्मही ते आठवत होती. मी काय काय केलं, मी काय काय वागले. अहो आई ती सगळ्या बायकांना संबोधून म्हणते, अरे माझ्या भगिनींनो, मातांनो, आता मी माझा प्राण कसा वाचवू? मी माझ्या पतीला घेऊन आले होते, तो बरा होईल. ही स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सद्गुरु त्याला बरं करतील अशी आशा घेऊन आले होते. आता मी कोणाला शरण जाऊ? त्याचा प्राण गेलाय. माझ्या जीवाचं रक्षण कोण करील? अहो माझ्या जीवाचं रक्षण करणारा हा प्राणेश्वर माझा पती, तोच मला सोडून गेलाय. मग मी कशाला वाचू? मी कशाला जगू? जगून मला उपयोग काय? अहो लहानपणापासून गौरीची पूजा केली होती, पार्वतीची पूजा केली होती. थोडस मोठं झाल्यावर शंकराची पूजा केली होती. विवाह झाला, मंगळागौरीची पूजा केली. तिला आठवतंय आपण काय काय केलं. लहान असताना माता पार्वतीची पूजा केली, नंतर शिवाची पूजा केली, लग्न झाल्यावर मंगळागौरीची पूजा केली. कशा करता हे सगळ्या पूजा केल्या? तर माझं सौभाग्य स्थिर राहावं. आहिवे पण आशेनी सौभाग्य स्थिर राहावं, या आशेनी मी माता भवानीची पार्वतीची पूजा केली. अहो आया बहिणी तुम्हाला सांगते, मी नाना प्रकारची व्रत केली हो, नाना प्रकारचे उपास केले, नाना प्रकारची व्रत केली. जो जे सांगेल ते मी केलं. अखंडित माझ्या पूजा होत होत्या, पण ते आता सगळं वाया गेलं. सगळं व्यर्थ, सगळं व्यर्थ. पार्वती माझ्यावर रुसली आहे म्हणून मला वैधव्य प्राप्त झालंय. आता माझ्या हळदीला चोर लागले. सर्वस्व लुटून नेलंय त्यांनी माझं. अहो या बांगड्या, हे हळदी, हे कुंकू, हे मंगळसूत्र, सगळं सगळं नेलं. कुठे गेलं माझं पुण्य? अहो एवढी मी व्रत केली, तप केले, अनुष्ठान केले, पूजा केल्या, कुठे गेलं माझं पुण्य? मी उगाच शिवाची पूजा केली का? कैसे केले मज निर्वाण, कसं केलंय भगवान शिवानी.
माता भगिनी, तुम्ही सांगताय शोक करू नकोस, पण हे बघा काय झालंय, काय घडलंय. मी अनेक व्रत केली, गौरीहार पूजला, मंगळागौर पूजली, शिव पूजला, अनेक उपास तापास केले. काय चुकलं हो माझं, काय चुकलं माझं. मला हे बघायला मिळतंय, माझ्यावर पार्वती रुसली आहे, नाना प्रकारे ती बोलते. मग मला सांगा, मी आता जिवंत कशाला राहू. कारण पती हाच माझा प्राण होता, तो दुसऱ्यांसारखा नव्हता, तो माझा प्राण होता. अतिशय दुःख करते आणि जे जे त्याच्या मुखकमलाकडे, पतीच्या मुखकमलाकडे बघते, तो दुःखाचा वेग वाढतोय, दुःख अनावर होत आहे. प्रेताला आलिंगन देते, रडते, ओरडते. मानसिक स्थितीमध्ये नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ती काय म्हणते, हे प्राणेश्वरा, ती आपल्या पतीला उद्देशून म्हणते, हे प्राणेश्वरा, अहो माझा त्याग करून तुम्ही कुठे गेलात. मला कंटाळलात का, म्हणून माझी उपेक्षा करताय का, म्हणून मला सोडून गेले का. अहो मी कशीही दैवहीन आहे, तू एकमेव माझा निधान होतास. तुझं आयुष्य वजा झालं, तू माझा प्राणेश्वर. अहो तुमच्या आई वडिलांना सोडून तुम्हाला मी इथे घेऊन आले. ज्याप्रमाणे श्रावणाने आई वडिलांना आणलं होतं, दशरथाने त्यांचा घात केला श्रावणाचा, तशी तुमच्या माता पित्यांचा माझ्यामुळे घात होईल. मी तुम्हाला इथे आणलं, तुमची ही बातमी त्यांना कळली तर ते दोघंही प्राणत्याग करतील, म्हणजे मला 3 हत्या झाल्या घडतील. पहिले मी तुमच्या आई वडिलांना सोडून तुम्हाला इथे आणलं. अहो तुमचे वडील आई वृद्ध आहेत, त्यांना हा धक्का सहन होणार नाही. त्यांना जर हे कळलं तर ते तात्काळ प्राण देतील, 3 हत्या घडतील. मी पापी नाही, मी वैरी नाही. 3 जणांची हत्या माझ्या हातून घडली आहे, पतीचा मी घात केलाय, अशी मी चांडाळी नाही. ती काय मानसिक स्थिती तिची बदलली आहे, काय बोलते तिला सुचत नाही. हा दुःखाचा, शोकाचा परमोच्च बिंदू गाठते, प्रचंड शोक करते. लोक माझी आता निंदा करतील, ते म्हणतील मीच पतीचा प्राण घेतलाय, मीच त्याच्या आई वडिलांपासून त्याला वेगळं करून इकडे घेऊन आले. अहो मी तुमची पत्नी नाही, खरोखर तुमची वैरीण ठरले. जशी सुरी जसं शस्त्र ठरतं तसं मी ठरले. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी, तुमची आई वडील नातेवाईक सगळे जवळ असते तर त्यांनी अंतकाळात तुमचं मुख तरी बघितलं असतं, पण त्याला सुद्धा मी विघ्न आणलं. तेवढं सुद्धा त्यांच्या नशिबी येऊ दिलं नाही. मी तुम्हाला इथे घेऊन आले.
माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांना तुमच्या विषयी आस होती, तुम्ही बरे व्हाल, त्यांना सांभाळाल. अहो माझ्या करताच नाही हो, पण आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्याकरता तरी थांबायचं होतं, का गेलात? आई वडिलांना तुमची आशा होती, तुम्ही त्यांना सांभाळाल असं वाटत होतं. अहो त्यांना तुम्ही एकुलते एक आहात. प्रेताशी बोलते, प्रेताला संबोधून हे सगळं ती बडबडते आहे. त्यांना पोसण्याकरता तुम्हाला कंटाळा आला का? अहो आम्हाला कुठे सोडून गेलात तुम्ही? तुम्ही माझे प्राणेश्वर आहात. वारंवार ती त्या प्रेताला उद्देशून बोलतेय, अतीव दुःख करते ती. म्हणजे आता मी कुठे जाऊ? मला कोण पोशील? माझा सांभाळ कोण करी? तू माझा प्राणेश्वर आहे, तू माझा पती आहे, तू माझा जीव आहे. आता आम्हाला कोण सांभाळील? कुठे गेलात तुम्ही निघून आम्हाला सोडून? अहो तुमचं माझ्यावरचं किती प्रेम आहे ते कसं विसरू मी? तुम्ही बाकीच्यांसारखे पुरुष नाही हो. तुम्ही महापुरुष, माझे पती आहात, प्राणेश्वर आहात. आमचं रक्षण करायचं होतं तुम्हाला. अहो तुमच्या वामहस्ताची उशी केल्याशिवाय मी झोपत नव्हते. काय काय आठवतंय तिला, काय काय सांगते ती. ती म्हणते किती आठवू तुमचे गुण, किती आठवू, काय काय आठवू तुमचे गुण, कसे कसे आठवू. पती नवसी माझा प्राण, सोडून जातोस निर्वाण, कवणे परी वाचू मी. आता कवण धार्या जाणे, आता कुठे जायचं? कोण मला सांभाळील? बाल विधवा म्हणून माझा तिरस्कार करतील, निंदा करतील. एकही बुद्धी मला आता सुचत नाहीये. हे प्राणनाथा, मी कुठे जाऊ? केश वपन करून बाल विधवा म्हणून मी कुठे जाऊ? लोक माझी निंदा करतील. अरे तू प्रेमाने ओथंबून भरलेला होता. तुझ्या प्रेमामुळे मी माझ्या आई वडिलांना विसरले होते, पण आता त्यांच्या घरी तरी कशी जाऊ? ते मला त्यावेळेस रोज बोलवत होते, पण मी तुला सोडून जात नव्हते. आणि आता कशी जाऊ? केवी जाऊ त्यांच्या घरा? उपेक्षितील प्राणेश्वरा, अहो त्यांच्या घरी मी कशी जाऊ? ते माझी उपेक्षाच करतील. आता मी माझं मन शांत कसं करू? अतिशय परोपरीने ती विनवती आहे. जवळी होतास तू छत्र, जोपर्यंत तुम्ही होतात तोपर्यंत मी सगळ्या ठिकाणी पवित्र होते, सवाषण म्हणून होते. सगळे जण, इष्ट मित्र, शेजारचे पाजारचे सगळे जण मला मान देत होते. आता माझी निंदा करतील, कारण मला वैधव्य आलंय. त्या प्रेताला उद्देशून ती बोलते, अहो मी अशी विधवापणाने तुमच्या आई वडिलांच्या समोर, माझ्या सासू सासऱ्यांच्या समोर गेले तर मला बघून ते तात्काळ मरण पावतील. त्यामुळे ते घर सुद्धा मला आता अरण्य झालंय.
अहो तुमचं आरोग्य ठीक राहावं, तुम्ही व्यवस्थित व्हावं म्हणून मी तुम्हाला घेऊन आले होते. आता मी एकटी घरी कशी जाऊ? मी राक्षसीण ठरेन, मी पापी ठरेन, अशा प्रकारे ती प्रचंड दुःख करत होती. ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरी, इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक. आता खरी सगळ्या गोष्टीला कलाटणी मिळणार आहे बघा तुम्ही. ती एवढा प्रचंड आलाप करते, विलाप करते, प्रचंड दुःख करते, आणि त्याच वेळेस तिथे एक सिद्ध आला. हा सिद्ध कोण होता, कसा होता? तो सिद्ध तिला काय सांगतो? तिच्या पतीचा प्राण वाचतो का? काय काय घडतं ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.